12 लाखांच्या 4 वाहनांसह 64 लाखांचा गुटखा जप्त. अन्न आणि औषध प्रशासन आणि काळेपडळ पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई. अन्न आणि औषध प्रशासन आणि काळेपडळ पोलीस ठाणे पुणे यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 64 लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि 12 लाखांच्या 4 पिकअप गाड्या असा एकूण 74,44,650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संपतराज पेमाराज चौहान वय 38 कोंढवा पुणे याला अटक करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार अंबादास उनवणे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने काळेपडळ पोलिसांच्या पथकासह संयुक्तरित्या वडाची वाडी रोड घुले वस्ती उंडरी येथील एका गोडाऊनवर छापा टाकत कारवाई केली. या गोडाऊनमध्ये विविध मालवाहतूक गाड्यांमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पान मसाला गुटखा सापडला. या गोडाऊनमधून पोलिसांनी संपतराज पेमाराज चौहान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्याच्याकडून 64,44,750 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि 12 लाख रुपये किमतीच्या 4 पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान आरोपी चौहान विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत आहेत. ही कामगिरी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागेरे, पोलीस अंमलदार जाधव पाटील तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्या पथकाने केली.